नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणी व्हायरल झाली। दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये वाजले की बारावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। 2 महिन्यांपूर्वीच अजित पवारांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। पक्षाचे कार्यकर्ते दिवाळी मिलनाच्या निमित्तानं आपली कला सादर करत होते असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। शिल्पा शाहीर आहे ही महाराष्ट्रीय संस्कृतीची लावणीची सुपरहिट म्हटलं तरी चालते। आणि तुम्हाला माहित आहे लावणी ही आपली महाराष्ट्राची आणबान शान आहे आणि अशा महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत। ती आपली एक पदाधिकारी आहे। नागपूर शहराला उपाध्यक्षही म्हणून तिची निवड झालेली आहे। आणि सर आमचा जो काल कार्यक्रम होता दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता, आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो, संगीत म्हटलं आणि लावणी ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल दाखवण्यात आलं। तर तिथं आमचं पूर्ण परिवार होतं। परिवाराच्या समोर काय आपण आपल्या कला दाखवू शकत नाही? हे काही चूक आहे? हे गलत आहे? मला असं वाटते की कोणत्याही कलाकारांना की काही असं विचित्र तुम्ही बोलू नये। ह्या भगिनी ज्या आहेत ज्यांनी जो मला ते आमच्या पदाधिकारी आहेत, नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत। आमच्या महिला अध्यक्षांनी सांगितलं की ह्या लावणी सम्राट आहे, लावणीचं चांगलं कार्यक्रम आहे। तर आम्ही म्हटलं परफॉर्मन्स दाखवा। तर त्यांनी लावणी परफॉर्म केलं। हे महाराष्ट्राची संस्कृती आहे, यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही। फक्त तो बघणाऱ्यांचा दोष आहे। पब्लिक प्रोग्राम नव्हता, तो पारिवारिक प्रोग्राम होता। सर्व महिलांनी डान्स केले, ते सुद्धा तुम्ही दाखवायला पाहिजे। त्या ठिकाणी मी सुद्धा डान्स केला, ते सुद्धा दाखवायला पाहिजे तुम्ही। वावगं मला काही वाटत नाही। नमस्कार, मी शिल्पा शाहीर, नागपूर। काल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल होतो आहे। मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणं बोलवाना, रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्या कारणाने माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एर्णेताई यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोहोचले। तिथे माझ्याबरोबर अनेक महिला होत्या। काही महिलांचा तिथे सत्कार झाला, तसंच माझाही सत्कार झाला। ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं, ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला। आता मी लावणी आर्टिस्ट आहे, सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते, सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे, तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली, तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली। मी पाहिलेलं नाही, त्यामुळं कोणत्या ऑकेजनला कोणत्या कारणामुळं ते कार्यक्रम तिथे झाला, त्याला काय पार्श्वभूमी ही बघितलं पाहिजे। परंतु एका पक्षाच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीने लावणीवर डान्स होतो आणि कार्यकर्ते शिट्ट्या टाळ्या वाजतात। तेच म्हणतो, तो जो हॉल आहे तो कशासाठी वापरला गेला, तो कोणता कार्यक्रम होता, याची देखील तपासणी केली पाहिजे। त्यामुळं तपशील काय कारण होतं ते कळल्याशिवाय उगाच त्याच्यावर बोलणं योग्य असं मला नाही वाटत। आता मला त्याची माहिती नाही, पण लावणीचं आपली मराठी संस्कृतीची लोककला आहे। पण पक्ष कार्यालयात नाही ते ठीक आहे, मी काही ती माहिती घेतलेली नाही, परंतु ती लोककला आहे असं आमचं मत आहे। कशाला याच्यामध्ये नवीन काय आहे? सुप्रिया सुळे विसरले असतील। ज्या वेळेला जुनं राष्ट्रवादी कार्यालय होतं त्या ठिकाणी सुद्धा लावणीचे कार्यक्रम झाले। त्याला तर पवार साहेब स्वतः होते हजर, मी साक्षीदार आहे त्याची। मग त्याच्यामध्ये नवीन काय आहे? कोणी लावणी केली त्या कार्यकर्तीचं नाव पण मला माहिती आहे। मीच काय, कित्येक लोक होते, म्हणजे तिथे कुठल्या कार्यकर्तीने लावणी केली तिचं नावही मला माहिती आहे। आणि मी एकटी नव्हती, खूप कार्यकर्ते होते, स्वतः साहेब सुद्धा होते आणि सगळेच जण तिकडे होते। त्याच्यामुळे नवीन नाहीये काही की पहिल्यांदाच होतंय किंवा इकडे होतंय तिकडे होत नाही, अशातला काही भाग नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।